नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्थातच आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। आजपासून अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आणि देशभरात आजपासून हॉटेल्स, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट्स हे सशर्त उघडता येणार आहेत। महाराष्ट्रात मात्र हॉटेल्स आणि धार्मिक स्थळे उघडायला परवानगी देण्यात आलेली नाही। देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल। नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतील, त्यासाठी आता पास दाखवायची गरज पडणार नाही। तसंच शॉपिंग मॉल्स आणि सलून्स उघडण्याचीही परवानगी देण्यात आली आहे। मिशन बिगिन अगेनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आणि खासगी कार्यालये 10% मनुष्यबळासह सुरू करण्यात आली आहेत। दरम्यान व्यवहार सुरू झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हळूहळू पूर्वपदावर येतोय। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। आज मुंबईत पेट्रोलचे दर 78 रुपये 91 पैसे तर रविवारी हा दर 78 रुपये 32 पैसे इतका होता। 59 पैशांची वाढ आज झाली आहे। दिल्लीत पेट्रोलचा दर 71 रुपये 80 पैसे प्रति लिटर आहे। मरीन ड्राइव्ह परिसरात शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी गर्दी झाल्यामुळे समाज माध्यमातून मोठी टीका झाली होती। आज आठवडा सुरू झाल्यावर मात्र या परिसरात अगदी तुरळक गर्दी पाहायला मिळते। या परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये यासाठी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पोलीस तैनात करण्यात आले। आजपासून बेस्ट बसेस मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांसाठी धावत आहेत। बेस्ट बसमधल्या प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी असेल तर 5 प्रवासी उभ्यानं प्रवास करू शकतील। कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील लोक बेस्टमधून आता प्रवास करू शकणार। तर एसटी महामंडळाकडूनही अत्यावश्यक अतिरिक्त 250 फेऱ्या चालवण्यात येत आहेत। यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातही एसटी धावतील। मुंबईत बेस्ट बसची सेवा आज सुरू झाली आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील बस डेपोत मात्र शुकशुकाट दिसतोय। प्रवाशांनी इतर बस स्थानकांवर गर्दी केली आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातल्या बस डेपोत शुकशुकाट पाहायला मिळाला। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली। मुंबईच्या रस्त्यांवर आज वाहतूक कोंडी दिसते। हळूहळू गाड्या पुढे सरकताना दिसत आहेत। कांदिवली ते अंधेरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली। दिव्यामध्ये नोकरदार वर्गाचे अपुऱ्या बस सेवेमुळे प्रचंड हाल होत आहेत। आजपासून अनेक सरकारी कार्यालय आणि खासगी कार्यालय सुरू होत आहेत, मात्र लोकल सेवा बंद आहे। त्यामुळे बस सेवेवरच ताण येताना दिसतोय। बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची जवळपास 1-1 किलोमीटरपर्यंत लांब रांग बस स्टॉप बाहेर लागलेली पाहायला मिळाली। तर लोकल बंद असल्याने डोंबिवलीकरांचेही प्रचंड हाल झालेत। अपुऱ्या बस सेवेमुळे डोंबिवलीकरांना त्रास सहन करावा लागलाय। आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले। पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या नाशिकमधील पुरातन मंदिरं अजूनही खुली करण्यात आलेली नाहीयेत। प्रभू रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे। काळाराम मंदिर, गोराराम, कपालेश्वर मंदिर यासारखे अनेक पुरातन मंदिरं अजूनही बंद आहेत। राज्य सरकार, स्थानिक प्रशासन याकडून अद्याप कोणत्याही सूचना न आल्यानं मंदिरं खुली करण्यात आली नसल्याचं तीर्थ पुरोहित संघाचं म्हणणं आहे। पुण्यातल्या तुळशीबागेतील 10 स्टॉलधारकांचे परवाने महापालिकेनं रद्द केलेत। सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। नियम पायदळी तुडवल्यानं प्रशासनानं परवाने रद्द करण्याची थेट कारवाई केली आहे। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झालेल्या आडेपाडळे गावात नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही। दरम्यान गावकऱ्यांनी प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याची पाहणी केली, पण रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी का केली नाही असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतायत। केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोव्यात आजपासून रेस्टॉरंट्स, मॉल, धार्मिक स्थळं उघडण्यासाठी प्रशासनानं परवानगी दिली आहे। दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गोव्यातली मात्र सर्व धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गोव्यातली बहुतांश मंदिरं 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत। मजुरांना मदत केल्यामुळे सामनामधून अभिनेते सोनू सूद यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती। त्यानंतर रात्री सोनू सूद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। अभिनेता सोनू सूदच्या समाजसेवेवर सामनामधून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रानं चीनला सुद्धा मागे टाकले। राज्यात दिवसभरात 3007 नवे रुग्ण आढळले तर एकूण संख्या आता 85,975 वर गेली आहे। आज नवीन 1924 रुग्ण बरे झालेले आहेत। एकूण 39,314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलेत। राज्यात एकूण 43,591 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 48,774 वर गेलाय। आतापर्यंत मुंबईत 1,638 जणांचे बळी गेलेत। 21,000च्या वर कोरोनामुक्त झालेल्या लोकांना घरी सोडण्यात आले तर सध्या 25,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत।
मुंबई पालिकेनं आता पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात वॉर्ड रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक वॉर्डात ही रूम स्थापन केली जाणार आहे। कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार व्हावेत आणि गोंधळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे सहायुक्त संजीव जयस्वाल यांनी दहिसर टोल नाक्याजवळच्या कोविड सेंटरला भेट दिली। इथे 950 खाटा आणि 650 ICU खाटा आहेत। गेल्या 20 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। मुंबईहून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या अनेकांना करोनाची लागण होते। हिंगोलीत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे। जळगावमधून धक्कादायक बातमी समोर येते। 2 तारखेपासून उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेली 80 वर्षांची महिला रुग्णालयातून गायब झाल्याचं समोर आलंय। नातेवाईकांनी शहरातल्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली। भुसावळ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। दिवसभरात तब्बल 63 नव्या रुग्णांची भर पडली, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1020 वर गेली आहे। भुसावळ शहरात विशेषतः कोरोनाचा धोका वाढला आहे। उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 83 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 580 वर गेली आहे। तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे, त्यामुळे उल्हासनगरमधल्या लोकांची चिंता वाढली आहे। अंबरनाथमध्ये एकाच दिवशी शहरात नवे 33 रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली। दीपक नगर भागामध्ये तब्बल 11 नवे रुग्ण सापडले। सध्या 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 133 जणांनी कोरोनावर मात केली आहे। मीरा भाईंदरच्या महानगरपालिका हद्दीत 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले। एकूण कोरोनाबाधितांची संख्या 975 झाली आहे। वसई विरारमध्ये 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले। वसई विरारचा आकडा आता 1076 वर पोहोचला आहे। तर पुण्यात दिवसभरात 159 नवीन कोरोनाबाधितांची वाढ कालच्या दिवसात झाली आहे। दिवसभरामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 85 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे। पुण्यामध्ये एकूण 7881 बाधित रुग्ण आहेत आणि त्यातले 2484 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येत असल्याचं विधान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमधल्या बैठकीत केले। प्रशासनात आपापसातील जबाबदारीच्या वाटपाचं सूत्र यशस्वी होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। नाशिक शहरातल्या कोरोनाचे रुग्ण इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळेच वाढत असल्याचं थोरात म्हणाले। तसंच निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या सगळ्या मालमत्तेचे पंचनामे सुरू आहेत आणि त्यांना तातडीनं मदत करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। अकोल्यामध्ये आता आणखी 57 कोरोना रुग्णांची भर पडली। आतापर्यंत 37 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर एकूण रुग्णसंख्या 813 वर गेली आहे। आतापर्यंत 540 जण कोरोनामुक्त झालेत आणि 226 बाधितांवर उपचार सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंजर्ले किनाऱ्याला निसर्ग चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसलाय। अनेक घरांवर मोठमोठी झाडं पडली आहेत, ती कशी काढायची हा प्रश्न सध्या ग्रामस्थांसमोर आहे। चक्रीवादळात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं घरांवर पडून घरांचं नुकसान झालंय। ही झाडं बाजूला करण्यासाठी सध्या गावकऱ्यांचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी। आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। राष्ट्रीय बातम्या बघूयात। भारतात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आणि आता केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय। इतर देशांनी निर्बंधात सूट दिली की भारतही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करेल असं पुरी यांनी म्हटलंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारं तिरुपती बालाजी देवस्थानचे दरवाजे 80 दिवसांना उघडले गेले। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नियमांचं पालन करावंच लागणार आहे। 10 जूनपासून टाइम स्लॉट टोकन्स भाविकांना दिली जाणार आहेत। 11 जूनपासून 300 रुपये मूल्य असलेली ही 3000 तिकीटं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतील। राज्य सरकारनं आजपासून धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी दिल्लीच्या सरकारनं आजपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे आज सकाळपासून दिल्लीतल्या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती। दिल्लीमधल्या प्रसिद्ध झंडेवाला मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी होती। नियमांचं पालन करणं अर्थातच भाविकांना अनिवार्य आहे। आजपासून केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं सशर्त खुली करण्याची परवानगी दिली आहे। लखनौच्या याहियागंज गुरुद्वारामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार मंदिरांमध्ये समूह गायनाला परवानगी नाही आहे आणि मूर्तीला तसंच पवित्र ग्रंथांनाही स्पर्श करता येणार नाहीये।
भारतात गेल्या 24 तासात सर्वाधिक म्हणजे 9,983 नवीन रुग्णांची भर पडली तर 206 रुग्णांचा मृत्यू झाला। देशातल्या संक्रमितांची एकूण संख्या 2,56,611 वर गेली आहे, ज्यामध्ये 1,25,381 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 1,24,095 रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि आतापर्यंतचा देशातला कोरोना बळींचा आकडा 7,135 वर पोहोचला आहे। भारताचे रुग्ण बरे होण्याचा दर 48.35% आहे आणि रुग्णवाढीचा दर 3.89% आहे। कोरोनाबाबत दिलासादायक बातमी येते, कारण सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येण्याचा दावा करण्यात आला आहे। आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांकडून हा दावा करण्यात आला आहे। या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी त्यांनी गणिताच्या मॉडेलवर आधारित विश्लेषणाचीही मदत घेतली आहे। कोरोनासारख्या संकट काळात दिल्ली सरकारमार्फत चालवण्यात येणाऱ्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवर उपचार केले जातील असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषित केले। त्यानंतर आज त्या संदर्भात आदेश काढण्यात आले। केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे निर्बंध नाहीत, मात्र अन्य राज्यातून विशिष्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण दिल्लीत आले तर त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येऊ शकतील असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जनपद गोरखपूर जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। आपत्कालीन विभागाची त्यांनी पाहणी केली। इथल्या वॉर्डमधली स्वच्छता, औषधांची उपलब्धता याचाही त्यांनी आढावा घेतला। दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा झाला। शोपियान जिल्ह्यातल्या रेबान भागात एका घरामध्ये दहशतवादी लपून बसले अशी माहिती गुप्तचर खात्यानं दिली होती। याच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी घराला घेरलं आणि त्यानंतर चकमक सुरू झाली। सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे असल्याचं समजतंय। ठार झालेल्यांमध्ये त्यांचा एक म्होरक्याही असल्याचं कळतं। जगभरातल्या कोरोना बळींची संख्या आता 4 लाखांपर्यंत पोहोचली आहे। रविवारी दिवसभरात आणखी 1,13,000 संक्रमित आढळले, त्यामुळे एकूण आकडा 70 लाखांपेक्षा सुद्धा जास्त आहे। 3,300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे। कोरोना साथीवर चीननं एक श्वेतपत्रिका जारी केली। त्यात चीननं स्वतःला दोषमुक्त जाहीर केलं आहे। कोरोना व्हायरसची माहिती लपवून ही साथ जागतिक पातळीवर पसरवण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याचा जागतिक आरोपातून त्यांनी स्वतःला दोषमुक्त करून घेतले। कोरोना व्हायरसची माहिती जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेलाही वेळेवर दिली असल्याचं चीनचं म्हणणं आहे। पूर्व लडाख आणि सिक्कीममधले सीमेवर निर्माण झालेला वाद शांततामय मार्गाने मिटवण्यासाठी यापुढेही लष्कर आणि राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार भारत आणि चीननं घेतला आहे। या चर्चेमध्ये द्विपक्षीय करार आणि दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आधार घेतला जाणार आहे। तसंच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली।